आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बरं झालं बरं का डॅडींच्या घरचा पाळणा वापरायचं ठरलं। आता तू एवढा मोठा पाळणा बनवायचा म्हणजे काय जोक आहे का? तू एक नंबरचा आहेस। तुला तसं पण नुसतं खायला पाहिजे असतं। खायला काय केलं खायला म्हणजे अगदी वेळेत आले ना मी। धनु दीदी तुझ्या डोक्यात दुसरं काही येत नाही का? ग खाणं सोडून पण बरंच काही आहे जगात। भागू गप्पा बस कळलं ना। आणि तुम्ही दोघं चंद्र बनवायचं होता, धनुष्यबाण बनवायचं होता, पाळणा बनवायचा होता, काय झालं त्याचं? अगं पाळणा आहे की आपल्या घरात, आता फक्त चंद्र आणि धनुष्यबाण एवढंच बनवायचंय। हा त्याचं टेन्शन घेऊ नका, बघाच आम्ही कसला भारी बनवतो ते। तर भारी नाही, तुम्ही फक्त ना लोकांना येडं बनवता, कळलं का? ए धने अगं जरा नीट बोल नीट बोल नीट बोल। अगं अख्ख्या गावात आम्हा दोघाला इज्जत आहे, तू काय करती? तुझा ना काडी मात्र आमच्या विश्वास नाही। विश्वास असायला ना तसं काम बी करायला लागतं। तुम्ही करता का काय? फक्त तोंडाचा पट्टा सुरू। तू काय करते? नुसतं खायला येते काय? धनु दीदी तू तोंड बंद कर। तुम्ही शांत बसा जरा। तुम्ही काय तर भांडण येता का? ऐका तुम्ही दोघं आज रात्री तो धनुष्यबाण आणि तो चंद्र तयार झाला पाहिजे, कळलं? तर तुमच्या दोघांना आज मी चंद्रावर पाठवेन, कळलं का? डॉक्टर डॉक्टर ऐका कोणी? आई ग आई ग ताई काय होतंय तुम्हाला? डॉक्टर लय दुखतंय हो, माझ्या पोटात आहे हो। राजू पाणी आण बरं। आई ठीक आहे पाणी घे। हळू हळू सावकाश सावकाश। आई ग तुम्ही लय चला दुखतंय पोटात। आतमध्ये चला, क्लिनिक मध्ये चला। आई ग मला सांगा इथे दुखतंय का तुम्हाला? नाही बरं इथे? लय दुखतंय डॉक्टर। आणि कधीपासून त्रास होतो? आई ग मला असं वाटतं अपेंडिक्सचा त्रास आहे तुम्हाला। डॉक्टर ही आजार बरा होईल ना? हो, घाबरण्याचं काहीच कारण नाहीये। हा फक्त तुम्हाला मोठ्या दवाखान्यात आपल्याला घेऊन जावं लागेल। मी एक काम करते, आता तुम्हाला इंजेक्शन देते, त्याने तुमचं दुखणं कमी होईल। आई ग आई वहिनी काय झालं? इंजेक्शन आहे ना आपल्याकडं? नाही ग, मग मी एक काम करते, मेडिकल मधनं घेऊन येते। अगं नको, इंजेक्शन घरपोच येईल। मी ना साक्षीला फक्त फोन करते, यांना मोठ्या दवाखान्यात घेऊन जायची सोय करावी लागेल ना। तुम्ही काळजी घेता का यांची? मी आलेच, जातो। आलेच। काय करावं काय कळना झालंय। आमचे सगळे प्रयत्न फोल ठरायला लागलेत, परत परत नको तेच कानावर यायला लागले। काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे। हे बारीक सारीक डाव खेळून झाले, आता काहीतरी डेंजर डाव खेळला पाहिजे। डॅडी मी बोलू का? कामाचं असेल तर बोल। अहो आपल्या गावाच्या बाहेर एक लय मोठं आघोरी प्रस्त येऊन थांबलंया। जो माणूस त्या बाबाकडे जाईल तो नाराज होऊन येतोच नाही। मला वाटतंय तुमच्या अडचणींवर तो बाबा लय जालीम उपाय सांगेल। सुनबाईला तिथं कसं न्यायचं? काही न्यायची गरज नाही। अहो तिथं काय लागतं काय नाही मला चांगलं ठाव आहे, मी जाऊन आलोय तिथं। ताई तुम्ही जरा धीर धरा। आता डॉक्टर गेलेत ना, ते येतील आणि इंजेक्शन देतील तुम्हाला, आणि दुसऱ्या दवाखान्यात न्यायची पण सोय करतील। हा तिथं जाऊन तरी काय फरक पडेल ह्याची काय खात्री आहे पुरीनो? हा असं कसं फरक नाही पडणार ताई? डॉक्टर काय उगाच असतात होय? पण मला एक गोष्ट कळत नाहीये, तुम्हाला एवढा त्रास होतोय तरी बी तुमच्या घरातले कोणी का नाही आले? नाही पोरी, कुणी नाही आलं। एवढ्या दिवस त्रास होतोय तर कुणाची इच्छा बी नाही झाली ना, कुठल्या दवाखान्यात नेलं मला। हो चालेल, अपॉइंटमेंटच्या वेळेपर्यंत आम्ही पोहोचतो तिथे। ठेवते। वहिनी वहिनी ते मेडिकल वाल्याने औषध दिलं। थँक्यू सो मच। तुमचं पेमेंट?
पेमेंटचं तो म्हणला की राहून दे, सूर्यदादा कधी पण येईल तिच्याकडे निघीन. पहिल्यांदा तुम्ही पेशंटला बघा, मी येतो. चालते. सुनंदा, ए सुनंदा, डॉक्टर माझी बायको आली का इथं? हो, एक ताई आल्यात. मग एवढ्या वेळ का थांबून ठेवलं तुला इथं? अहो, पोटात दुखतंय त्यांच्या. त्यांना हे इंजेक्शन देण्यासाठीच मी थांबवून ठेवलेलं इथे. अजिबात नाही. माझी बायको आहे ती, मला न विचारता काय बी करायचं नाही. वहिनी काय झालं? काय झालं काय? किरकोळ आजारासाठी इनाकरण पैसे लुटायचा धंदा लावला यांनी. ते काय बी नाही, मला आत्ताच्या आता माझ्या बायकोला घेऊन जायचं इथून. कुठे आहे ती ऐका माझं जरा. बायको? त्रास होतोय त्यांना. त्यांचं अपेंडिक्सचं ऑपरेशन करणं खूप गरजेचं आहे. हे जर इंजेक्शन मी त्यांना दिलं ना तर त्यांचं दुखणं जरा कमी होईल आणि दवाखान्यात न्यायला आपल्याला वेळ सुद्धा मिळेल. त्या सगळ्याची काय बी गरज नाही, ते आमचं आम्ही बघू. बायको, ए बायको, चल बाहेर. आई ए छत्री, अरे इथं कुठं घेऊन आलो तू आम्हाला? अहो, असं काय बोलताय डॅडी? अहो आपल्याला जालीम उपाय पाहिजे का नाही? मग अशा ठिकाणीच यावं लागतंय. नाही, पण इथं आम्हाला कोण बघितलं तर? काही काळजीच करू नका हो. अहो येळण लोकांचा अंदाज घेऊनच आपण इथं आलोय. आणि मला माहितीये की आपण आत गेल्यावर बाबा दुसरं कोणाला बी आत सोडत नाही. चला तुम्ही बिंदास्त या. ए चल का, चल. चल. थांबा जरा, ऐका माझं. अशा अवस्थेत जर त्यांना घेऊन गेलात ना तर त्यांच्या जीवाला धोका ठरू शकतो. तुम्ही प्लीज त्यांना नेऊ नका. ऐका जरा. हे असल्या दवाखान्याने काय बी होत नसतं. किती वेळा सांगितलं का तुला? हा, तुझा आधार या दवाखान्यानं बरा होणार नाही. चल इथं ना. मग कोण बरं करणार यांना? मी चौकशी केली आहे. एक आगोरी बाबा आहे, त्यांचा गुण लय चांगला आहे. त्या बाबाकडे घेऊन जाईन हिला. त्या बाबांनी लोकांना मरणाच्या दारातनं परत आणलंय. हिला पण ते बाबा बरं करत्याल. वहिनी अगं, काय बोलताय ते? हे बघा, असे कुठलेही बाबा यांचा आजार बरा करू शकणार नाहीये. यांना ऑपरेशनची गरज आहे. हे असलं विचित्र काही करून बसलात ना तर सगळं प्रकरण हाताबाहेर जाईल. त्यांना योग्य उपचाराची गरज आहे आणि मी मोठ्या दवाखान्यात त्यांची अपॉइंटमेंट सुद्धा घेतली आहे. हा, न्या दवाखान्यात न्या, म्हणजे बिलाची पट्टी फाडायला हाय म्या. एवढंच आजार आणि त्यासाठी ऑपरेशन म्हणे. ए चल ग. वहिनी काहीतरी कर, नाहीतर त्या ताईंचा जीव जाईल. हा, चला. थांबा दादा, ऐकून तरी घ्या. अगं चल निघ. दादा थांबा जरा, ऐकून घ्या माझं. अहो, मला काय बी ऐकायचं नाही तुमचं. चल बस. अहो, त्रास होतोय त्यांना. थांबा, चल. मला तुमचं काय बी ऐकायचं नाहीये. चला. वहिनी आता काय करायचं?